नमस्कार. मराठी भाषा इतकी सुंदर आणि ऐकायला इतकी गोड का वाटते हा प्रश्न कधी पडलाय? चला तर मग आज आपण मराठीच्या याच सुंदर रचनेच्या मुळाशी जाऊया आणि तिचा पाया कसा आहे हे समजून घेऊया. कधी विचार केलाय का की मराठी कानांना इतकी लयबद्ध आणि गोड का वाटते? हा प्रश्न अनेकांना पडतो, नाही का? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर तिच्या शब्दांमध्ये नाही, तर कुठेतरी अजून खोलवर दडलंय. आणि ते उत्तर आहे तिचं व्याकरण. हो, व्याकरण म्हणजे भाषेचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंटच जणू. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हाच आराखडा उलगडून पाहणार आहोत आणि ही सुंदर भाषा नक्की कशी घडते ते समजून घेणार आहोत. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत व्याकरणाच्या ओळखीपासून. मग तिचा पाया म्हणजे वर्णमाला, त्यानंतर शब्द कसे बनतात, मग वाक्य आणि शेवटी या सगळ्यातून भाषेला सौंदर्य कसं मिळतं हे पाहू. चला तर मग थेट सुरुवात करूया व्याकरणापासून. आता व्याकरण म्हटलं की अनेकांना थोडे किचकट नियम आठवतात. पण खरं तर ते फक्त नियम नाहीयेत. ती आहे भाषेची एक डिझाईन, एक रचना, जी तिला एक वेगळं व्यक्तिमत्व देते, एक तर्कशुद्धता देते. आता कुठलीही इमारत बांधायची असेल तर पाया कशाचा असतो? विटांचा, बरोबर? अगदी तसंच मराठी भाषेचा पाया आहे तिची वर्णमाला. हेच ते मूळ घटक आहेत ज्यांच्यापासून भाषेची संपूर्ण इमारत उभी राहते. आणि मराठी लिपीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, ती आहे ध्वन्यात्मक. म्हणजे काय? तर जसं आपण बोलतो अगदी तसंच लिहितो. यामुळेच तर ती शिकायला किती सोपी वाटते. आणि या पायाचे दोन मुख्य भाग आहेत, स्वर आणि व्यंजनं. आ सारखे स्वर आणि ख सारखी व्यंजनं. हेच ध्वनी एकत्र येतात आणि मग तयार होतात शब्द. ठीक आहे, तर आता आपल्याकडे विटा म्हणजे अक्षरं आहेत. मग आता या विटांना जोडून आपण पहिल्या भिंती कशा बांधायच्या? म्हणजेच शब्द कसे तयार करायचे? चला पाहूया. मुख्यतः शब्द बनतात दोन महत्वाच्या गोष्टींनी. एक म्हणजे नाम आणि दुसरं म्हणजे क्रियापद. आता नाम म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीला दिलेलं नाव, जसं की घर, मुलगी. आणि क्रियापद म्हणजे एखादी कृती, ॲक्शन, जसं पळणे किंवा खाणे. आता आपण एका अशा संकल्पनेकडे वळूया जी मराठीचं वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे लिंग. हो, मराठीमध्ये प्रत्येक नामाला एक व्याकरणीय लिंग असतं. म्हणजे ते एकतर पुल्लिंगी असतं किंवा स्त्रीलिंगी किंवा नपुसंकलिंगी. आणि हा नियम मराठी वाक्यरचनेचा अगदी कणा आहे असं म्हटलं तरीच चालेल. सोपं उदाहरण बघूया का? मुलगा हे झालं पुल्लिंगी नाम, तर मुलगी झालं स्त्रीलिंगी. किंवा दिवा हा पुल्लिंगी शब्द, पण त्याचाच छोटा प्रकार, पण ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे बघा, लिंग बदललं की शब्दाचं रूपही कसं बदलतं. ओके, तर आपण अक्षरं पाहिली, त्यातून शब्द बनवले. आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग. ह्या शब्दांना एकत्र जोडून एक अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होतं ते आता पाहूया. मराठी वाक्याची रचना ना खूपच सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात आधी येतो कर्ता, म्हणजे जो क्रिया करतो. त्याच्यानंतर येतं कर्म, म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते. आणि सगळ्यात शेवटी, अगदी शेवटी येतं क्रियापद, जे प्रत्यक्ष क्रिया दाखवतं. क्रियापद शेवटी आल्यामुळे काय होतं, तर वाक्याचा अर्थ एकदम स्पष्ट होतो आणि त्याला एक छान पूर्णविराम मिळतो. समजा कर्ता आहे तो. तो काय करतोय? तर तो पुस्तक वाचतोय. म्हणजे पुस्तक हे झालं कर्म. आणि क्रिया कोणती आहे? वाचतो. मग आता हे तिन्ही जोडूया. कर्ता, कर्म, क्रियापद. काय झालं? तो पुस्तक वाचतो. आहे की नाही सोपं? आता इथे बघा, या तक्त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. मराठीत कसं आहे? कर्ता, मग कर्म आणि मग क्रियापद. तो पुस्तक वाचतो. पण इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर लगेच क्रियापद येतं. ही रीड्स अ बुक. हा जो क्रम आहे ना, हाच दोन्ही भाषांच्या विचार करण्याच्या पद्धतीतला मूळ फरक दाखवतो. आतापर्यंत आपण काय पाहिलं? भाषेचा आराखडा, तिचे नियम. पण हे नियम केवळ भाषेला बांधत नाहीत, तर तिला सजवतात सुद्धा. चला तर, हे सगळे घटक एकत्र येऊन भाषेला तिचं अनोखं सौंदर्य कसं देतात ते बघूया. मराठीतली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ काय?
तर जसे पाण्याचे छोटे छोटे थेंब एकत्र येऊन एक मोठं तळं तयार होतं, अगदी तसंच अक्षरं, शब्द आणि व्याकरणाचे छोटे छोटे नियम एकत्र येतात आणि त्यातून भाषेसारखी एक अथांग आणि अर्थपूर्ण गोष्ट तयार होते. म्हणजे बघा, अक्षरांपासून सुरू झालेला हा प्रवास शब्दांमधून वाक्यांपर्यंत कसा पोहोचला. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा जो भाषेचा आडाखडा आहे तो आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक किती सुंदर आणि तर्कशुद्ध रचना तयार करतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो, जेव्हा आपल्याला कोणत्याही भाषेची अशी मूळ रचना समजते, तिचं व्याकरण कळतं, तेव्हा त्या भाषेकडे, तिच्या सौंदर्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो यावर जरा विचार करून बघा.